जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला या डेली करंट अफेअरच्या व्हिडिओची PDF टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होते. पण केंद्र सरकारने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घातल्यामुळे तुम्हाला 16 जूनपासूनच्या PDF या 22 जून नंतरच उपलब्ध होतील. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. विशेषतः पवन ऊर्जा पुरवठा साखळीच्या व्यवस्थापनासाठी विकसित भारताच्या पहिल्या समर्पित डिजिटल पोर्टलला काय नाव देण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच या पोर्टलला WT मारुत असं नाव देण्यात आलं आहे. बरं, या पोर्टलचं अनावरण कोणी केलं असं जर विचारलं तर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 15 जून रोजी या पोर्टलचं अनावरण केलं. व कुठे केलं तर ग्लोबल विंड डे कॉन्फरन्समध्ये. आता असाही प्रश्न निर्माण होतो की या ग्लोबल विंड डे कॉन्फरन्सचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर हे सुद्धा नोट करून घ्या. याचं आयोजन गोव्यात करण्यात आलं होतं. व या कॉन्फरन्सची थीम काय होती? तर पवन ऊर्जा महत्वाकांक्षेकडून वेगवान वाटचालीकडे अशी या कॉन्फरन्सची थीम होती. आणि या WT मारुतचं फुल फॉर्म सांगायचं झालं तर विंड टर्बाईन मटेरियल्स अँड रिसोर्सेस युटिलिटी ट्रॅकर असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि याची निर्मिती नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने इंडियन विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सहकार्याने केली आहे. पवन ऊर्जेशी संबंधित अजून एक प्रश्न पहा. भारताच्या पवन ऊर्जेची उद्दिष्टे आणि सध्याच्या प्रगतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान पहा काय म्हणतं. भारताने 2030 पर्यंत 100 गिगावॅटच्या अंतरिम लक्ष्यासह 2035 पर्यंत स्थापित पवन ऊर्जा क्षमतेचे 155 गिगावॅट लक्ष ठेवलं आहे. मित्रांनो, पहिलं विधान बरोबर आहे. भारताने 2030 पर्यंत 100 गिगावॅट तर 2035 पर्यंत 155 गिगावॅट स्थापित पवन ऊर्जा क्षमतेचे लक्ष ठेवलं आहे. दुसरं विधान पहा. जून 2026 पर्यंत भारत सध्याच्या स्थापित क्षमतेच्या दृष्टीने जगातील दुसरी सर्वात मोठी पवन ऊर्जा बाजारपेठ बनला आहे. मित्रांनो, हे विधान चुकीचं ठरतं. कारण जून 2026 पर्यंत भारत सध्याच्या स्थापित क्षमतेच्या दृष्टीने जगातील दुसरी नसून चौथी सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. आता यातील शेवटचं विधान पहा. भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात 6.1 गिगावॅट क्षमतेची विक्रमी नवीन पवन ऊर्जा निर्मिती केली. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. भारताने 2025-26 या आर्थिक वर्षात 6.1 गिगावॅट क्षमतेची विक्रमी नवीन पवन ऊर्जा निर्मिती केली आहे. यातील A व C विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. जोहो या भारतीय कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या स्वदेशी सर्व्हरचं नाव काय आहे? तर आता जोहो या भारतीय कंपनीद्वारे एक स्वदेशी सर्व्हर लॉन्च करण्यात आला असून याला नथुला असं नाव देण्यात आलं आहे. सिक्कीममधील भारत चीन सीमेवर असलेल्या नाथुला खिंडीपासून प्रेरणा घेऊन या सर्व्हरला नथुला हे नाव देण्यात आलं आहे. नथुलाचा तिबेटीमध्ये अर्थ काय होतो तर ऐकणारे कान असा याचा अर्थ होतो. आणि मित्रांनो, ही न्यूज आपल्या महाराष्ट्राशी सुद्धा संबंधित आहे. कारण जोहोच्या नागपूर स्थित अभियांत्रिकी संघाने 5-6 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या नथुलाची निर्मिती केली आहे. पुढील प्रश्न पहा. अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक शांतता करारावर अधिकृतपणे कोणत्या शहरात स्वाक्षरी केली जाणार आहे? तर आता अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक शांतता करारावर जिनेव्हा येथे स्वाक्षरी केली जाणार आहे. या करारासाठी पाकिस्तान हा मध्यस्थी होता, म्हणून बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इस्लामाबाद वाटू शकतं. पण या करारावर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे स्वाक्षरी होणार आहे. आणि स्वाक्षरी कधी करण्यात येईल तर 19 जून रोजी करण्यात येईल. 14 जून रोजी या 14 कलमी कराराची घोषणा करण्यात आली व यावर 19 जून रोजी स्वाक्षरी करण्यात येईल. आणि या 14 कलमी करारातील महत्त्वाचं कलम म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा सागरी मार्ग पुढील 30 दिवसात पूर्णपणे खुला केला जाणार आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर हमखास एक प्रश्न विचारण्यात येईल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझविषयी सांगायचं झालं तर हॉर्मुझची समुद्रधुनी ही पर्शियन आखात व ओमान आखातला जोडते. ही समुद्रधुनी इराण व ओमान या 2 देशादरम्यान असून या आखाताची सर्वात अरुंद ठिकाणी रुंदी ही 33 किलोमीटर इतकीच आहे. आणि मित्रांनो, जगातील एकूण तेलाच्या सुमारे 20% तेलाचा पुरवठा
याच मार्गाने होतो. त्यामुळे समुद्रधुनी तेलाची नळी या नावाने देखील ओळखली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, किशाऊ धरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणाऱ्या 6 लाभार्थी राज्यांच्या गटामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश नाही? मित्रांनो, अलीकडेच किशाऊ धरण प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर 6 राज्यांनी स्वाक्षरी केली असून यात कोणत्या राज्याचा समावेश नाही हेच आपल्याला ओळखायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच पंजाब व मध्य प्रदेश या राज्यांचा यात समावेश नाही. बरं, मग ती 6 राज्ये कोणती ज्यांनी या करारावर स्वाक्षरी केली? तर यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या 5 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. आणि मित्रांनो, या किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पातील जलघटकाच्या कामासाठी 90% निधी हा केंद्र सरकार देणार असून उरलेला 10% निधी या 6 राज्यांना द्यावा लागणार आहे. बरं, हे धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 2 राज्याच्या सीमेवर असलेल्या टोन्स नदीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. टोन्स ही नदी यमुना नदीची प्रमुख उपनदी आहे. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. टोन्स ही यमुना नदीची उपनदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या खाली निर्माण करण्यात येत आहे? तर आता भारताचा पहिला 8 पदरी बोगदा हा मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाच्या खाली निर्माण करण्यात येत आहे व हा बोगदा 20 जूनपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी हा बोगदा सध्या चर्चेत होता. लक्षात ठेवा, भारताचा पहिला 8 पदरी बोगदा हा मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाच्या खालून जात आहे व हा बोगदा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे प्रकल्पाचा भाग आहे. या बोगद्याची लांबी किती? तर 4.9 किलोमीटर इतकी या बोगद्याची लांबी आहे. हा बोगदा या व्याघ्र प्रकल्पाच्या खालून गेल्यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालीवर कोणताही परिणाम होणार नाही. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असं जर विचारलं की मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? तर नोट करून घ्या, हा व्याघ्र प्रकल्प राजस्थान या राज्यात आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, अमेरिकेत शिकागो येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण विनय मोहन क्वात्रा यांच्या हस्ते करण्यात आलं. विनय मोहन क्वात्रा हे अमेरिकेतील भारताचे राजदूत असून त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत आपले ऐतिहासिक भाषण दिले होते व आता या शहरात त्यांचा एक पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. याआधी अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता? तर वॉशिंग्टन राज्यातील सिएटल येथे स्वामी विवेकानंद यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. आता ही नियुक्ती पहा, जून 2026 मध्ये महाराष्ट्र लोकायुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता महाराष्ट्र लोकायुक्त सदस्य म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक आहेत व महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या व जानेवारी 2026 मध्ये त्या या पदावरून निवृत्त झालेल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्याबरोबर OP गुप्ता व सुवर्णा केवला यांची देखील महाराष्ट्राच्या लोकायुक्त सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. बरं, लोकायुक्त आणि सदस्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या निवड समितीच्या शिफारसीवरून राज्यपालाद्वारे लोकायुक्त आणि सदस्यांची नियुक्ती केली जाते. आता हा प्रश्न पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता MIDCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे दीपेंद्र सिंह कुशवाह बनले आहेत. दीपेंद्र सिंह कुशवाह हे याआधी उद्योग संचालनालयात विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते व आता त्यांच्याकडे MIDCचे नवीन CEO म्हणून कार्यभार सोपविण्यात आला. मित्रांनो, MIDCची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 ऑगस्ट 1962 रोजी MIDCची स्थापना करण्यात आली. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. नौदल दलाचे 48वे उपप्रमुख हे अजय कोचर बनले आहेत. UIDAIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय. भारताचे 3रे संरक्षण दल प्रमुख NS राजा सुब्रमण्य. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथन. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे नवीन अध्यक्ष हे शशी शेखर वेंपती बनले आहेत. प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी. तर दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO हे संजय जमवार बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा,
आंतरराष्ट्रीय देशांतर्गत कामगार दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय देशांतर्गत कामगार दिवस आहे हा दरवर्षी 16 जून रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 16 जून 2011 रोजी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनद्वारे कन्व्हेन्शन 189 डोमेस्टिक वर्कर्स कन्व्हेन्शन पारित केलं होतं व याच दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 जून रोजी हा आंतरराष्ट्रीय देशांतर्गत कामगार दिवस साजरा केला जातो. यादीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या शासकीय मान्यताप्राप्त राईड हिलिंग मोबाईल ॲपचं नाव काय? तर या पहिल्या शासकीय मान्यताप्राप्त प्रवासी वाहतूक मोबाईल ॲपचं नाव छावा राईड असं आहे. आणि हे ॲप सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेत सेवा देईल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या शहरामध्ये हे ॲप वापरण्यात येईल व हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.